महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नुकत्याच येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या नारायणगाव वारुळवाडी गटातील शिवसेनेच्या पॅनलची जोरदार रणधुमाळी सुरू झाली आहे। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बाबू पाटे यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या उमेदवार नेहा पाटे, नारायणगाव पंचायत समिती गणाच्या उमेदवार सुषमा वावळ आणि वारुळवाडी पंचायत समिती गणाच्या उमेदवार राजश्री बनकर यांची मुक्ताई मंदिरापासून रॅली काढून ही रॅली जुन्नरकडे रवाना झाली। या रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने लहान थोर कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते। तसेच शेकडो गाड्यांच्या ताफ्यामुळे विरोधकांनाच धडकी भरली। ग्रामदैवत मुक्ताईचे दर्शन घेऊन ग्राम प्रदक्षिणा काढून ही रॅली जुन्नरकडे रवाना झाली आणि गावातील थोरा मोठ्यांच्या उपस्थितीत आणि आशीर्वादामुळे नेहाताई पाटे यांनी जिल्हा परिषदेसाठी तसेच सुषमा वावळ आणि राजश्री बनकर यांनी पंचायत समितीसाठी अर्ज दाखल केले। एकंदरीत बाबू पाटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या शक्ती प्रदर्शनामुळे ही रॅली विरोधकांच्या मनात धडकी भरवणारी ठरली आहे। समाजाला काय पाहिजे असतं, वेळेला कोण उभं राहते यासाठी काम करणारे व्यक्ती उभं राहते आणि त्या माध्यमातून एकनाथ भाई असतील, आकाश भाऊ बोरकर सुद्धा आज आपल्याला सगळ्यांच्या माध्यमातून पाठिंबा देण्यासाठी इथे उपस्थित आहे। मी सांगतोय काय, नारायणगावकर, वारुळवाडीकर किंवा हा जिल्हा परिषद गट हा सगळा एकवटला गेलाय। म्हणजे कोणत्या सर्वेला काय येते याच्यापेक्षा नारायणगावच्या ऑनलाईन सर्वेला मला माहित नाही काय, पण ऑफलाईनच्या सर्वे मध्ये आम्ही नारायणगावच्या प्रत्येकाच्या मनामध्ये बसलोय आणि हे त्याचं द्योतक आहे। पक्ष एकत्र येऊ द्या, माणसं एकत्र येऊ द्या, ही सगळी माणसं माझ्यासाठी एकवटलीत, ही सगळी माणसं नारायणगाव वारुळवाडीकरांसाठी एकवटलीत आणि मला वाटतं हे आपलं यश आहे। वेगवेगळ्या ती जागा शिवसेना जिंकला। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे, जुन्नर। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।